गोकुळाचं चरित्र वर्णन करायचं का तर भगवंतानं गोकुळामध्ये चरित्र केलं ना ते 2 दशेमध्ये केलं. किती रांगता गोधने राखिता ये रांगणापासून काही राखण्यापर्यंत चरित्र केलं ना त्याचं वर्णन प्रामुख्यानं आज आपल्या अर्थ क्षेत्रातून करायचंय. विठ्ठला भगवान परमात्म्याच्या बद्दल आपण जर बोलायचं झालं महाराज भगवंताच्या अवताराबद्दल बोलायचं झालं तर भगवान परमात्म्याचा जन्म बरं का कुठे झाला कारागृहामध्ये झाला आणि नंतर महाराज भगवंतानं आणि कंसाला आपल्या वडिलांना आज्ञा केली. काय केली आज्ञा मदनेही गोकुळ आला अशी आज्ञा केली आणि मग त्याप्रमाणे महाराज बघा ना राम अवतार आणि कृष्ण अवतार हे पूर्णतम अवतार आहेत खरं पण दोघांच्या अवतारामध्ये बरीचशी भिन्नता किंवा तफावत आपल्याला दिसून येते नाही का. त्यांचा अवतार दुपारी 12 वाजता यांचा रात्री 12 वाजता नाही काय सर्व मध्ये तो एक बाणी एक पत्नी एक वचनी आणि यांचा 16 बदल मला सांगायचं ना आपला वेळ झालेला आहे बरं का. अशा प्रकारे म्हणून जन्माला आल्याबरोबर बापाला आज्ञा मला गोकुळा घेऊन चला आणि मग त्याप्रमाणे वसुदेवानं पाठीमध्ये भगवंताला घेतले बरं का. पुढचं सांगत नाही मधलं गोकुळामध्ये नेलं बरं का. तिथे उपजलेली मायेला आणि वसुदेवानं इथं आणली बरं का. ती माया ज्यावेळी कारागृहामध्ये आली ना आल्या त्या मायेनं टाहू फोडला रक्षक होते रक्षक जागे झाले आणि धावत कंसाला जाऊन सांगितलं राजासाहेब देवकी बाळंतीण झाली 8व्या जन्माला आला बरं का. कंस लगेच आला देवकीच्या जवळ असलेल्या त्या बाळाला त्या मायेला त्या मुलीला त्याने बघितलं मुलगा मुलगी कोण बघितलं वाटलं 8वाच आहे बरं का. त्यानं घेतलं बरं का तंगड धरलं मायेचं आणि बाहेरला गरगर फिरवली आणि एका शिलेवर आपटणार तोच ती माया दिसटली आणि आकाशात आणि आकाशात जाऊन आकाशवाणी केली अरे कंसा अरे मर्दासारखा मर्द आहेस तू बरं का. अरे मर्द असताना अरे बाई माणसाचे राजकारण काय करतोयस बरं का. पण एक लक्षात ठेव बरं का तुला काय वाटलंय अरे तुला मारणारा तुझा काळ बरं का गोकुळामध्ये मोठा होते बरं का असं सांगितलं बरोबर आकाशवाणी झाली बरोबर कंस घाबरला. कंस घाबरला इतका घाबरला काय करावं सूचना झाला. त्यांना लगेच ताबडतोब सभा बोलवली महाराज. त्या सभेमध्ये काही महिलाही उपस्थित होत्या कारण महिला कीर्तन महोत्सव त्यामुळे महिलांची उपस्थिती जास्त होती पुरुषांची होती बरं का. आणि मग तिथे सभेमध्ये सांगितलं माझा वैरी माझा काळ गोकुळामध्ये मोठा होतोय बरं का. त्याचा नाश कोण करील त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मरण आहे मला बरं का. आणि त्यामुळे मी फार दुःखी आहे. राजा दुःखी आहे तो प्रजा दुःखिया कोणच काय बोलत नाही बरं का. मग महिला वर्गात नाही एक बरं का कारण महिला कीर्तन महोत्सव असल्या कारणानं बरं का कीर्तन ऐकल्या मुलं थोडं हे झालं तर आणि ती महिला उठली बरं का. कोण होती ती पुतना मावशी. हात बोल का राजे मी आपल्या शत्रूचा नाश करीन. वा 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 टाळ्याचा कडकडाट झाला बरं का. आणि एवढे पुरुष मंडळी असताना बरं का एक सामान्य आपला महिला आणि हे कार्य करण्याचा विचार करते किंवा तयार झाले. राजाला स्वाभिमान वाटला त्याचा. तिला जवळ बोलवली तिचा सन्मान केल्यानंतर तिला विचारलं शंका विचारली. एक शंका विचारू का माझ्या शत्रूला तू मारणार आहेस त्याचा नाश करणार आहेस पण त्याला कशा पद्धतीमध्ये मारणार आहेस हे जरा कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून विचारलं त्यावेळी पुतणीनं सांगितलं राजे तुझा शत्रू अजून लहान आहे 3 महिन्याचा 6 महिन्याचा आहे बरं का. त्यामुळे त्याला शस्त्राची काही गरज नाही बरं का. मग काय करणार तू काय नाही स्तनामध्ये बीज धारण करून जाणार आहे त्याला स्तनपान करणार आहे आणि त्याला मारणार आहे. वा 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 टाळ्या वाजल्या. पुतणीची आयडिया कंसाला पटली बरं का. ठीक आहे म्हटले आणि ठरल्याप्रमाणे ती पुतना गेली बरं का गोकुळामध्ये.
एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं, एका रंभेसारखं आसपरीसारखं रूप धारण केलं. गोकुळामध्ये गेली, ऍड्रेस माहिती नाही, पत्ता माहित नाही, कुठल्या आली ती माहिती नाही, कुठलं चौक माहिती नाही. मग ते कसं करायचं आपण? आणि मग त्याने काय केलं, कालच्या आलीपासून सुरुवात केली. प्रत्येक घरात जायची आणि लहान लहान मुलींना स्तनपान करायची बरं का. ज्यांना ज्यांना स्तनपान केलं की ती मुलं मृत्युमुखी पडली. आणि करत 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 मध्य गावामध्ये, मध्य भागामध्ये गेले, चौकामध्ये गेले. त्यावेळी चिरेबंदी, नंदाचा वाडा चिरेबंदी होता. अजूनही तुम्ही जाऊ मग, आता फार सुधारलंय. आम्ही ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी काही सुधारणा नव्हती बरं का महाराज. आता सुधारणा केली, पण लय त्रास देतात की लोक आपल्याला. ऑनलाईन मध्ये काय सोडतच नाही ना, लुटतात लोकांना, जाम लुटतात. आणि इकडे आपण प्रवास केलेला असतो, येतोय का आपल्याला असा, कारण भगवान तिथं रांगलाय ना, म्हणून आपण तिथं असं डोपऱ्याने जायचं असतो बरं का. नंदाचा वाडा अनुमान प्रमाण गेली. हा यशोदेवा आहेस का घरात? यशोदामाई स्वयंपाक घरामध्ये होती. कोण त्याला कोणाला आवाज येतोय म्हणून ती बाहेर आली. अनोळखी व्यक्ती होती. सांगितलं, मी तुम्हाला ओळखलं, आपण कोण? नाव सांगितलं तर काही का मला माहिती नाही, कारण मी तेव्हा नव्हतो तिथं. सांगितलं, अगं म्हणले वेडे, काही डोक्यावर पडलीस काय? मला ओळखलं नाही तू? आणि मग तिने नातं सांगितलं, ते बरं सांगितलं लय उशीर होईल बरं का. म्हणून नातं पण सांगताय. पहिला महिना पुत्ररत्नाचा लाभ झाला, निदान बारशा तरी मला सांगायचं. मला आता दुसऱ्याकडून कळलं म्हणून मी आलोय. कुठं आहे तुझा तो मुलगा? कुठं आहे ते बाळ? म्हणले बघा आता त्याला आंघोळ झोपवलेला, बसा म्हणलं आता उठेल तो पण मी चहा ठेवते बघा. चहा ठेवायला गेली, हिला कुठे दिलाय, लगेच गेली त्या रूम मध्ये. तेव्हा बेडरूम होते, तेव्हा माझघर होते बरं का, नाही का. बैठकीची अशी खोली असायची. आता बेडरूम नाही का, किचन रूम नाही का. त्याला मला नाव येत नाही त्यांची बरं का, कारण माझं तेवढं शिक्षण नाही बरं का. कुराटकर महाराज, माझं काय तेवढं शिक्षण नाही. मी 4थी पास आहे बरं का, बोलते 4थी पास आहे. बरं तुम्ही शिकले सवरले लोक बरं का, त्यांच्यासमोर बोलणं बरं का, कदाचित भाषा अशुद्ध येत असेल माझी, काही शिक्षण नाही माझं तेवढं असो. पण एक गुरुकृपा आहे ना, त्यांच्या आशीर्वादाला इथं बोलण्याचा मी प्रयत्न करते बरं का. विठ्ठला गेली तर रूम मध्ये गेली बरं का. आता भगवंत काय त्याला सांगाल काय, न सांगता गेलो येते अंतर महाराज. त्याला सगळ्यात त्या मनातलं कळतं बरं का. कारण का काय कळतं त्याला, कहतो मम्याय वंश जीव लोके जीवभूत सनातन मनसष्टा इंद्रियाने प्रकृती. प्रत्येक जीवामध्ये त्याचं काय आहे, अंश रूपाने तो आहे. त्यामुळे त्याला सगळं काय कळतं नाही का. कारण आपल्याला 2 डोळे आहेत, पण त्याला हजारो डोळे नाही का, हजारो डोळे देवळ आहेत. त्यामुळे त्याच्यापासून आपण लपू काही शिकत नाही. काही लोक बघा ना, काही लोक चोरी करतात, काय करतात, त्याला कोण बघत नाही आणि करतात. अरे बाबा तुला कोण बघत, तो बघतो ना. कारण गोपाळ म्हणतात की देवा तुझं अनंत लोचन आहे, किती अनंत लोचन आहे त्याला भगवान परमात्मा. त्यांनी विचारलेला पण ज्या कार्याकरता आलोय, जे काम करायला आलोय, ते काम पहिलं करणं गरजेचं आहे. म्हणून पहिलाच बोनीचा गिरायक नाही. बोनी झाली की धंदा आपला बरोबर होणार. पण बोनीला लय संबंधात लोक बरं का, 2 पैसे कमी घेते, मग बोनी पहिली करून घेणार, गिराईक परत पाठवणार. मग बोनीचा गिराईक आहे, सोडून चालणार नाही. देव उठलेला लागले, लगेच ती गेली, त्याला पाळण्यातून काढलं बरं का, लगेच पदराखाली घेतलं, स्नानाला लावलं. पण त्या बाबाने विचार केलाय काय, लगेच स्तनपान करू लागला, रक्तप्राशन करायला लागला. रक्तप्राशन केलं आणि पंचप्राण ज्यावेळी प्राशन करू लागला, त्यावेळी म्हटलं तिला थरकाप आला, अंग वत्रा लागलं, घाबरली, चक्कर आली. त्यावेळी ती भगवान बालकृष्णाला दूर लुटू लागली. पण भगवान परमात्मा तो नाही का, तो असा दूर जातो का. अनंत ब्रह्मांड उदरी तू हा बालक गंधा घरी. त्याला छातीवर घेऊन ती बाहेर पडली बरं का. बाहेर पडल्या बरोबर 10 दिवशी ती पडली बरं का. छातीवरती बाळ कृष्ण बरं का. आणि क्षणात ती गत प्राण झाली. कोसळला. खालदारीचे लोक वर चालला बघायला बघतात तर काय, 11 विक्रांत देहाची ती राक्षसी पडलेली आहे आणि तिच्या छाताडावरती आपला बालकृष्ण आहे बरं का. महाराज असं म्हणतायत बरं का, शिड्या लावाव्या
त्याला खाली काढलं बरं का आणि इथून सुरुवात झाली बरं का. हा होते बरं का भगवान परमात्मा आणि बघताना अनेक धेंडाला पाणी पडलं नाही का. महाबलवट दुसरा नंबर महाबलवट, कागासूर आगासूर बाणासूर वगैरे 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 अनेक धेंडाला भगवंताला पाणी पाडलं. करता करता भगवंत 5 वर्षाचे झाले. सवंगडी बरोबर खेळू लागले आणि सवंगडीमध्ये खेळत असताना भगवंताने एक दिवस पाहिलं. आता ते सवंगडी कोण सामान्य होती का. ते राम अवतारातले वानर म्हणजे गोकुळातले ते गोपाल होते बरं का. राम अवतारामध्ये बरं का त्यांनी निष्काम सेवा केली होती. त्यानंतर मुक्त होण्याकरता देवाने त्यांना गोपाल बनवलं बरं का. विठ्ठला विठ्ठला राम अवतारातले वानर ते गोपाल झाले आणि द्वापार युगातले गोपाल ते आता वारकरी झाले. लक्षात ठेवा. हे वारकरी कोण आहेत. तेच आहेत बरं का. असं भगवानला पाहिलं की अरे यांनी आपल्याला पूर्वी अवतारामध्ये 7व्या अवतारामध्ये यांनी निष्काम सेवा केली. त्यांचं आपलं जे ऋण आहे त्या ऋणातून आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे बरं का. भगवंताने पाहिलं ज्यावेळी भक्ताचं दुःख भगवंत पाहतो ना त्यावेळी भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बरं का. भगवंतालाही दुःख होतं. भगवंताने पाहिलं त्यांची सर्वांची हाडं बाहेर पडली होती, बरगड्या दिसत होत्या, असे वालकुटे होते. भगवंताने विचारलं काय रे गोपालांनो, अरे काय तुमची तब्येत आहे. अरे हाडकोळी झाडात काय खाता की नाही. तुमचे आई वडील पण खायला देते की नाही. देते ना. म्हणजे काय देते. दूध देते का, दही देते का, तूप देते का. सर्वांनी मान हलवला नाही. मग काय देते. वाटी भरतात कोणती ताक फिरे पोरे गवली यांची. ताक देते. आता ताक बरोबर तब्येत होईल गाव. ठीक आहे म्हणजे घाबरू नका म्हणे. तुम्ही असं करा म्हणले. भगवंताला कुठे ऋणातून मुक्त व्हायचं म्हणजे असं करा. आज रात्री 12 वाजता तुम्ही चौकामध्ये यायचं म्हणले. आणि कसा करता सांगतो पुढे ऐका. तुम्ही माझ्या बरोबर यायचं. तुमच्या घरी तुम्हाला खायला मिळतं ना, माझ्या बरोबर ती या. तुम्हाला पाहिजे तेवढे देऊ बरं का. याल तरी या रे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुढे म्हणाल असं सांगितलं तर पेंड्या त्याच्यामध्ये लय शहाणा होता. लय शहाणी असतात बरं का. 10 लोकांमध्ये एखाद्या तरी असतो शहाणा असतो. आता सगळीच शहाणी झाली बरं का. सगळीच आडाणी कोण राहिला आणि त्यामुळे कुठलंही कार्य करताना फार मोठं शितापीने करावं लागतं कुलटकर महाराज. कारण सगळे हुशार झालेला होता. पहिला तसा नव्हता. एक बोलायचं हानी. आता तसं नाही बरं का. आता एकाचा कोण ऐकत नाही आणि म्हणून ही अवस्था आपली बरं का. विठ्ठला विठ्ठल. शिकला म्हणजे सर्वच काय करतो अशातला भाग नाही. मी तर म्हणतो काही लोक भरपूर शिकले बरं का पण डोक्यात नाही गेली. लक्ष ठेव. डोक्यात नाही गेली बरं का. आता कुठे आम्ही त्याची घेतो सुधी मार्गाने. मी लय शिकलाय म्हणतो. लय शिकलाय बरं का. चांगली तो याची इन्कम टॅक्सची कामं करतो. पण तर ते करण्याला काही महत्व नाही किंवा त्या शिक्षणालाही महत्व नाही. म्हणजे पूर्वीची लोक अडाणी होती. निशाणी डावा अंगठा अनुभवांना दांडगी होती बरं ती. म्हणून तर पोरांची नावं ठेवायची गोपाळ कृष्ण नाही काय राम श्रीराम जयराम. अनुभव होता त्याला. पूर्वीच्या रूढी आता बंद होत चालल्या बरं का. पण त्यांच्या रूढी शास्त्राला असून होत्या बरं का. पण आताच्या लोकांनी काय ऐकतं ते काय आता राहिला नाही बरं का. राहिलं नाही ते का तेच खरं आहे बरं का. विठ्ठला विठ्ठला. आता टाईम नाही मला सांगितलं असं का आपली वेळ संपलेली बरं का. असं अशा प्रकारे मला गोपालांना बोलवले बरं का. पण पहिला अतिशय शाला होता. अरे देवा तू आम्हाला इथं बोलवलंच बरं का. पण काय नेमकं कसं देणार तू आम्हाला. अरे म्हणले आपल्याला चोरी करायची. आणि मग काय करता तुम्ही काय करा. सर्वांना चोरी करायची म्हणजे सामुग्री पाहिजे आपल्याला. कारण सामुग्री लागते ना. म्हणून असं करतो कुणी सणाटे आणा, कुणी माती आणा, कुणी काठी आणा, कुणी खडी आणा. त्यांना नाही ऐकलं म्हणे देवा तुझा डोका ठिकाणावरती आहे ना. अरे आम्ही ऐकलंय बरं का चोरी करायला काय काय सामान साहित्य लागतं. अरे आम्हाला माहिती आहे. तुला असं वाटतं काय तुला तूच हुशार का. अरे खडं माती काय चोरीचं साधन आहे का. एखादी तलवार सांग, चापर सांग, एखादं पिस्तूल सांग. समजा कोण आलं तर लगेच पिस्तूल लावला नाही का. हे काय म्हणले. अरे म्हणजे तुम्हाला कळणार नाही म्हणजे कळलंच पाहिजे आम्हाला. मग देवाला सांगितलं. हे बघा म्हणजे आपण एखाद्या घरामध्ये चोरी करायला गेल्यानंतर बरं का
ते शिंक उंच असतात, आपला हात पोचणार नाही. ते भरलेलं आहे, रिकामा आहे, मग खडा मारायचा. रिकामा असेल आवाज येणार, भरलेला असेल तर त्याचा आवाज वेगळा येणार. वाह, म्हणजे सुंदर आयडिया पटलीवर का गोपाळावती. पण म्हणले का रे ही काठी कशाला? आता म्हणलं आपण लहान लहान पोरं, आपला हात पोचणार नाही, मग काठीनं फोडायचं आणि मग ते खायचं. वा, सुंदर आहे. दुसरी आयडिया ही पटली बरं का. पण काय रे म्हणले माती कशाला? आपण एखाद्या घरामध्ये गेलो आणि तो मालक किंबहुना ती मालकीन जागी झाली आणि आपल्याला पकडायला आली तर ती माती तिच्या डोळ्यात टाकायची बरं का. आता तेव्हा माती टाकायचे, आता मसाला टाकला. मसाला मसाला टाकला, मसाला तेव्हा परंपरा तीच आहे बरं का. थोडा बदल झालाय. पूर्वी असं होतं पण ते वेगळं होतं आणि आता वेगळं आहे. आता मसाला टाकतात बरं का. आता सगळ्यात तर महिला लोक बरं का शहरातला मसाल्याची पुढे बरोबर कोणकडे महाराज महिला म्हणतो बरं ना, काही छड काढली टाकायचा मसाला डोळ्यात लगेच. वा, आयडिया पटली बरं का. पण काय रे म्हणले देवा हे सरळ कशाला? अरे म्हणले ती जर आपल्याला पकडायला आली तर ते सरळ टाकायचे, त्याच्यामध्ये सर पाय सटकेल, किती पडेल, आपल्याला पळायला वाव मिळेल. म्हणले पेंड्या हुशार होता तो, अतिशयाना. तो म्हणते देवा ती चप्पल घालून आली तर? अरे म्हणे तुला काय करायचं, तुला काय करायचं म्हणे. अशा प्रकारे चालू झालं कार्य. गेले एका घरावरती बरं का, घराच्या सभोवताली फिरले, मुंगीला जायला रस्ता नव्हता. गोपाल म्हणले देवा अरे उगा तुझ्या नादाला आम्ही लागलो, जागरण केलं, अरे या घरामध्ये मुंगीला जायला रस्ता नाही, आपण कुठून जाणार? देव म्हणला काळजी करू नका, या सगळ्या इकडे. मध्ये देव उभा राहिला, सर्वांना बाजूला घेतलं. सर्वांनी डोळे झाका करा म्हणे. भगवान आतमध्ये नेले, तिथे दही दूध वगैरे काय खाल्ला. पोरांनी माकडसारखी त्याच्या आवाजाने मालकीन जागी झाली. पण त्या गवळणी अशा नव्हत्या तुमच्यासारख्या, त्या ढालगच गवळणी होत्या. कशा ढालगच गवळणी होत्या बरं का. आता ह्याच्या पुढे काय होईल बरं का, उंची कमी होत चालले माणसाची बरं का. आता 3 फुटावरती उंची जाणार आहे, आता 5 फूट आहे का. त्या ढालगच बरं का, दही तुपातल्या कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या, काम करणाऱ्या बाह्याच्या ते ढालगच गवळण हातामध्ये दांड घेतला आणि आणलं. ती गोपाळाने पाहिली ही आता आपल्याला मारणार. गोपाळ रडायला, लहान होते ते, रडायला. देवा आता काय करायचं? म्हणजे काही करू नका, मगाशी जसं केलं ना तसं करा. या सगळ्यांनी इकडे सगळे आले. पण अतिशयाना कोण? पेंद्या. काय म्हणले डोळे झाकले, आपण घरामध्ये आलो आणि आता तू सांगतो परत डोळे झाका. काय मंत्र म्हणतोय हा नेमकं काय करतो हे कळलं बरं का. म्हणून त्या पेनानं बारीक डोळे उघडले. देव काय करतोय, मंत्र जपतोय, फुटतोय का काय करतोय. पण बारीक डोळे उघडे ठेवल्यामुळं सगळे गोपाळ बाहेर आले. पण पेंदा अर्धे डोळे उघडे केल्यामुळं अर्धा बाहेर आला आणि अर्धा आता आले दांड घेऊन. मग त्याला असा मारला, मी कशाला कमी सांगू, चांगलाच त्याला अगदी पकडवला. पेंद्या बोंबाला माराला. देवा वाचव, मर म्हणले, मर, तुला कुणी सांगितलं म्हणले. आणि देवा म्हणले आता अशी चुकी परत होणार नाही बरं का. कसं तरी त्याला सुटला बरं का. मग आज या घरी, उद्या त्या घरी बरं का. आणि मग त्याची आता लोकांना त्याची हेवा लागली. पानवटे सकाळी सर्व गवळणी यायला लागल्या. म्हणाले बाई काय सांगावं. रात्री म्हणलं मी माठ भरून ठेवले, सकाळी बघतो ते रिकामी झाले बघा. गवळणी तेव्हा ती पलटी दुधाने. ती म्हणते माझंही तसं, ती म्हणते माझंही तसं बरं का. कोण म्हणले हा चोर आहे? त्यावेळी त्या गवळणी सासू या पदावरती असलेली गवळण होती बरं. कारण गोकुळातल्या गवळणी 3 अधिकाराच्या होत्या. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी. कोणी लेकी होत्या, कोणी सुना होत्या आणि कोणी सासवा होत्या. लेकी कोण झाल्या होत्या? उपात्तपरश्रुती या लेकी झाल्या होत्या. कर्मपरश्रुती या सुना झाल्या होत्या आणि ज्ञानपरश्रुती या सासवा झाल्या होत्या. श्रुती रूपामध्ये त्यांना देवाचा आनंद सुख त्यांना भोगायला मिळत होता. म्हणून त्या गोकुळामध्ये त्या अवतीर्ण झाल्या होत्या बरं का. आणि दुसरी गोष्ट एक की ज्यावेळी बरं का रामप्रभूच्या काळामध्ये ना आम्हाला बायका करून घ्यायला ह्याच्यामध्ये राम अवतारामध्ये. कारण ज्यावेळी प्रभूच्या सतत शिलावती मनुष्य झाली बरं का. ही बातमी ज्यावेळी या ऋषीमुनीला कळली, त्यांना बायका नव्हत्या, ते जगात राहायचे ना ऋषीमुनी. मग त्यांनी काय केलं की प्रभूने पाय लावला की बायको होते म्हणा, आपण एक बायको सगळी करून घ्यायची. प्रत्येक जण तिकडे घेऊन गेला. काय प्रत्येक त्यावेळेचा ऋषी म्हणा, ब्राह्मण म्हणा, ते तिकडे घेऊन गेले आणि देवाला म्हणाला आम्हाला बायका करून घ्या. विठ्ठला विठ्ठला.
आपल्याला त्या सासूला सांगितलं, अगं ये पोरीनं मी सांगू का कोण चोरी करतोय? मग ती सांगायला आली, मला ती नंदाची पोरे आधी चोरी केली खरे, या विनहे नाची नाही दुसरी या. मला विचारा ना, तुम्हाला सांगता येणार नाही, मी सांगतो. त्या नंदाच्या पोराशिवाय कुणाचं काम. म्हणले आता काय करायचं, सगळ्या ठिकाणी जमल्या, काय करायचं काय नाही म्हणजे काहीतरी उपाय करायला पाहिजे. हा काय ऐकणार नाही. मग आपण तक्रार करायची कुणाकडं, यशोदे मातेकडं किंवा नंदराजाकडं. पण मोर्चा काढला, तिथपासून मोर्चाची सुरुवात झाली बरं का. हा हे मोर्चे निघतायत ना, तिथपासून मोर्चे निघायला लागले. असायचे नाही, मोर्चा काढला, महिला मोर्चा निघाला बघा. आपल्याकडे बरं आहे बरं का कोर्टकर महाराज. आपण जर इकडून आपला रायगड म्हणा, ठाणा म्हणा, मुंबई म्हणा, इकडे एकही मोर्चा नाही. पण तिथं महिन्याचे 30 दिवस मोर्चा आहे वरती घाटाच्या वरती. बघा ना तुम्ही टी व्ही बघा ना, रोज मोर्चा, काय ना काहीतरी मोर्चा आहे बघा. मोर्चे नाही असते ना बरं का, तरी मोर्चे सुरुवात तेव्हापासून झाले बरं का. कुठं दुपारी युगापासून मोर्चा काढला, अध्यक्ष वगैरे नेमला बरं का, आणि गेला नंदाच्या वाड्यावर गेल्या आणि बंबलू लागल्या, यशोदा माय बाहेर ये. आवाज ऐकला, एवढ्या महिलांची घोषणा बरं का. मग आली यशोदा माय, कडेवरती कृष्णाला घेतलं, आली. काय का म्हणले, कशा काय झालं बोंबलाय तुम्हाला, वर तोंड करून बोंबात आहे म्हणले. त्यामुळे आम्हाला बोलतेस उलट, आम्ही कशा करता आले पहिले विचार, तो कशा करता आलात म्हणले, तुझ्या पोराला सांगून ठेव म्हणले. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळ जावे का जावे. एक अध्यक्ष ती पुढे म्हणले, काय पोराला सांगून ठेव तुझ्या म्हणले. काय केलं म्हणले, काय केलं, याने माझे कवाड उघडले, याने सिंकेव तोडिले, दया दुधाते बक्षीला उलंडिले टाकाते. पर उघड तोड करून मला विचारतेस तू, विचार तुझ्या पोरा तरी काय केलं ते. दुसरी सांगायला लागली, हा तर म्हणले काल दुपारी माझ्या घरी आला, चतुर्थी कालची काय होती, चतुर्थी, मी रांगोळी काढली होती दारामध्ये, आणि हा आला तिथं उभ्याला लघुशंका केली, अनेक कारण सांगले प्रत्येक जण. एकदम म्हणले आता आम्ही तर या गोकुळात राहणार नाही बरं का. आणि मग काय रे यशोदा मातामध्ये, काय रे कृष्णा बाळा, काही लोक म्हणतात. कृष्ण म्हणले, आई मी असं केलं बघा ना. आईला खरं वाटत नाही कधी. जी खरी आई असते ना, सख्खी आई असते ना, तिला कुणी किती मुलामध्ये कारण सांगावं तरी तिला ते खरं वाटत नाही. खरं वाटत नाही ती त्याची सख्खी आई, आणि खरं वाटतं ती त्याची सावत्र आई. विठ्ठला विठ्ठला. यशोदे मातेने विचार केला, आपण मोठ्या घरचे लोकांनी सामान्य लोकांनी आपल्याकडं आपल्या मुलावर तक्रार करणं बरोबर नाही. त्याने सांगितलं, कृष्णा बंद झालं म्हणजे तू गावात राहायचं नाही, मग शाळेत जायचं. कुठली शाळा ती, त्यावेळी गायी राखण्याची शाळा होती. उद्यापासून म्हणले गायी घेऊन तू कुठे जायचा, आम्हाला पण तेच सांगितलं. 4थी पास झालो, बोर्डिंगला गेलो, ती बोर्डिंग उठून दुसरीकडे गेली, तिथं गेलो, 6 महिने परीक्षा दिली, बोर्डिंग बंद झाली, घरी आलो, वडिलांनी सांगितलं तर पुरं संपला, मग झाली शाळा तुमची. आणि मग म्हणले गाई तर जायचं म्हणले. भगवंताने सगळ्या गोपाळाला सांगितलं, म्हणले आपण आता शाळेत जायचं म्हणले. आणि भगवंताने विचार केला, इथं भरपूर काही केलं, आता आपल्याला बाय पण करायचं आहे. आणि मग ठरलं बरं का, गोपाळचं ठरल्याप्रमाणे सकाळी उठले सर्व, यशोदे माता सर्व तयारी केली. छोटीशी कामली बरं का, बरोबरची दोरी, हातामध्ये काठी, सगळी तयारी केली. सगळे गोपाळ निघून आले बरं का नंदाच्या वाड्याजवळ. आणि मग सगळे कोणी वस्त्र घेतात, गाई घेतात, चालले कुठे, हा गोधने चारावया जातो शारंग पाणी, नाही का, गाई चालण्याकरता भगवंत गेला. आणि मग जात असताना यशोदा माता घालवत चालले वेशी परत. गोपाळ सांगते, गोपाळांनो एक कुलता एक आहे, लाड काय, मला सोडून कुठे बाहेर गेला नाही बरं का. त्याला त्याच्या पायाला खडे लागतील, काटा रुतेल, काटा काढा, त्याला भूक लागली जेवायला द्या, झोप आली त्याला झोपवा. भगवान म्हणतात, मी सर्वांना झोपवतो, मला झोपवायची काय गरज, माझा काटा काढायची काय गरज, मी सगळ्यांचा काटा कसा काढायचा मला माहिती आहे, आणि मला खायला द्यायची काय गरज नाही, मी सर्व विश्वाचा पोषण करते, त्यामुळे मला खायला काही गरज नाही. आणि गेले. तिथं गेल्यानंतर भगवंत थांबलाय का, तिथंही बरं का चरित्र केलं. कुठलं चरित्र केलं, गाई गोपाल यमुनेच्या तटी, गाई गोपाल यमुनेच्या तटी,
चला म्हणती बाहुदृष्टी हो. आणि मग तिथं गेल्यानंतर भगवंतानं नाना प्रकारचे अनेक प्रकारचे खेळ खेळले. विटी दांडू, लगोरी, चेंडू वगैरे, हुतुतू, हमामा वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे खेळ खेळत असताना मतदान झाली. तुझ्या मध्याने आला. मग गोपाल म्हणू लागले, देवा गांधी बार पोटी भूक काही खेळायचं सुख वर्ग आता उकले काही मजा नाही. मजा नाही. आजचा उपवास होता. संध्याकाळी काय उपवास सोडला, जेवण केलं नाही, त्यामुळे भूक लागली. मला भूक लागली बघा असो. आणि मग आता काय करायचं, चला वलू गाई जेऊ बैसू एके ठाई खानदार पोटी भूक काही खेळायचे सुख वर्ग. मग ठरलं. मग गाई पोटी उठल्या पाणी पडतं का. आणि म्हणजे आता काय करायचा, काळा करायचाय, काळा करायचा. मग काय करायचा, सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या काढा बरं का. आपण पण आपल्या सर्वांनी शिदोऱ्या काढा बरं का. आणि मग सर्वांनी शिदोऱ्या होईला. कुणाची कांदा भाकर, कुणाची पिठला भाकर, चटणी भाकर, लोणचा भाकर वगैरे वगैरे वगैरे. देवानं पाहिलं, दृष्टिक्षेप केला आणि सांगितलं, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाईल. आणि चोरून या माये नवनीत आणावे माझ्या पाहे. म्हणजे माझ्यासारखी तुमची असेल तर मी सामावून घेईन. नाहीपेक्षा जमणार नाही, घरी जा आणि आईकडून घेऊन या. त्यावेळी आमचे तुकोबा होते. तुकोबा म्हणले, देवा हा कायदा आम्हाला मान्य नाही बरं का. कारण तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू तुरी मज पाया वेगळे. देवाला ते मान्य झालं. कारण देव दयाळू आहे, कणवालू आहे, कृपालू आहे. आणि त्यामुळं तुकोबरांचं तुकोबा दयाळू होते ना, म्हणून ते त्यांनी गोपाळांचं म्हणणं मान्य केलं. मग सगळ्यांनी आणखी सिंदूर एकत्र केल्या. आणि भगवान म्हणले, आता आपण काय करायचंय, काळा करायचा आहे. पण भगवान परमात्म्यानं गोपाळा समवेत काळा केला. त्याप्रमाणे आपण करणार आहोत. तत्पूर्वी हा काळा ज्यांच्या संगती होतो त्यांचं एक मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर सर्वांनी बहुरी धरा. मध्यभागी भगवान परमात्मा आहे का. आणि अशा प्रकारे भगवान परमात्म्यानं गोपाळा समवेत केला. त्याप्रमाणे लागणार आहोत. त्याकरता ठिकाणी या ठिकाणी येऊन तिथे उभे राहा. महाराज शशे महाराज पाटील बाबा. Ah